नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं आजच्या फेसबुक लाईव्हमध्ये स्वागत आहे. मी श्रद्धा देसाई आणि अर्थातच आजच्या फेसबुक लाईव्हची मला संधी दिली याबद्दल मी सर्वात पहिल्यांदा जीवनदीप संस्थेचे आभार मानते. त्यांनी मला ही संधी दिली आणि यासोबतच दैनिक ठाणे जीवन वार्ता यांच्या सहयोगाने हे फेसबुक लाईव्ह व्याख्यानामध्ये मला ही संधी दिल्याबद्दल मी संस्थेचे अध्यक्ष व संपादक रवींद्र घोडवंदे सर, प्राचार्य डॉक्टर के.व्ही. कोरे सर, उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे सर आणि विभाग प्रमुख डॉक्टर राहुल तोरे सर या सगळ्यांचेही आभार मानते. धन्यवाद. आजचा विषय अर्थातच आपल्याला माहिती आहे की आजचा विषय आहे एंटरटेनमेंट जर्नालिझम, म्हणजे मनोरंजन क्षेत्रातील पत्रकारिता. अर्थातच आपल्या सगळ्यांच्या आवडतीचा विषय आहे. सगळ्यांनाच गॉसिपिंग खूप आवडतं, पण फक्त गॉसिपिंग म्हणजेच एंटरटेनमेंट असतं का किंवा मनोरंजन असतं का? तर या सगळ्या गोष्टीचा आपण आज आढावा घेणार आहोत. पण या सर्वात पहिल्यांदा मी स्वतःचं एक छोटंसं इंट्रोडक्शन तुम्हाला करून देते. हे इंट्रोडक्शनसुद्धा खूप महत्त्वाचं आहे, कारण का आज आपण अनेक ठिकाणी इंटरव्ह्यूला जातो त्यावेळी आपल्याला एक छोटंसं इंट्रोडक्शन द्यायला सांगतात, स्वतःबद्दल सांगायला सांगतात. यासोबत आपल्याला अजूनही काही गोष्टी असतात, जसं आपण सेलिब्रिटींना भेटू. जर तुम्ही मनोरंजन क्षेत्रात पत्रकारिता कराल तर तुम्ही सेलिब्रिटींना भेटाल किंवा PR ना भेटाल. त्यावेळी स्वतःचं इंट्रोडक्शन कसं करून देणार? अनेक जण अनेक फाफट पसारा सांगत बसतात की माझं नाव असं असं आहे, मी इथे इथे राहतो, त्याच्यानंतर माझ्या घरात हे जण आहेत, इतके जण राहतो आणि आम्ही तुमचे खूप फॅन आहोत. अशा प्रकारचं इंट्रोडक्शन अनेकदा करून दिलं जातं, जे चुकीचं असतं. तर आपलं इंट्रोडक्शन कसं असावं? नमस्कार, मी श्रद्धा देसाई. मला गेले 8 वर्ष या पत्रकारिता क्षेत्रामधला अनुभव आहे. दैनिक सामनामधून मी माझ्या प्रवासाला सुरुवात केली, जो आजवर सुरू आहे. आणि आज मी अल्ट्रामीडिया एंटरटेनमेंटला ॲज अ कंटेंट रायटर अँड सिनियर करस्पॉन्डंट म्हणून काम करते आहे. तर हे जे थोडक्या समर्पक असं 2-3 ओळींचं इंट्रोडक्शन आहे, ज्याला बायो म्हणतात डिजिटल युगामध्ये, हे आपण दिलं पाहिजे. तर आता तुम्ही सगळेजण जॉईन होत आहेत हळूहळू. तोपर्यंत आपण विषयाला सुरुवात करूया. पण विषयाला सुरुवात करण्याआधी माझा एक प्रश्न आहे की आपण रोज TV बघतोय. आज आपण लॉकडाऊनमध्ये घरात अडकलेलो आहोत आणि आपण यूट्यूब सर्च करतो आहे, सोबतच TV बघतो आहे, पेपर वाचतोय. पण अशा वेळी आपण नेमकं काय वाचतो? आपल्याला सर्वात जास्त वाचायला काय आवडतं? सर्वाधिक आपल्याला जास्त पाहायला काय आवडतं? आज आपण घरात बोर का झालो आहोत? आणि आज तुम्ही नेमकं नेटफ्लिक्सवर काय बघता किंवा हॉटस्टारवर काय बघता, हे मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की सर्वात जास्त कंटेंट किंवा स्टोरी तुम्ही कुठच्या पाहता? पॉलिटिकल बघता, मनोरंजन क्षेत्रातल्या बघता, बिझनेस क्षेत्रातल्या बघता की क्राईम क्षेत्रातल्या बघता? हे तुम्हाला मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या कमेंट करून सांगायचं आहे. एवढं लक्षात ठेवा की अर्थातच आपण डिजिटल प्लॅटफॉर्मचा उपयोग करून घेतो आहे, त्याच्यामुळे आपल्याला कम्युनिकेशन हे एकमेकांसोबत केलंच पाहिजे. तरच हे सेशन खूप इंटरॅक्टिव्ह होईल. त्याच्यामुळे तुम्हाला मी मध्ये मध्ये प्रश्न विचारत राहणार आहे आणि त्याची उत्तरं तुम्ही मला द्यायची आहे. आणि सोबतच तुमचे जर काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही मला विचारू शकता आणि त्या प्रश्नांची उत्तरं मी सेशनच्या एंडिंगला नक्की तुम्हाला देईन. राहुल सर, धन्यवाद. तर आपण आजच्या सेशनला सुरुवात करूया. तर आजचा विषय जो आहे तो आहे मनोरंजन पत्रकारिता. त्याच्या आधी मी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला आजचा प्रश्न सांगितलेला आहे, तो म्हणजे सध्याच्या घडीला सर्वात जास्त काय वाचलं जातं? कुठचा कंटेंट वाचला जातो, पाहिला जातो किंवा ऐकला जातो? हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. तर आज आपण नेमकं काय काय बघणार आहोत ते मी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा एक छोटंसं समक सांगते. ते म्हणजे आज आपण सर्वात पहिल्यांदा बघणार आहोत की मनोरंजन क्षेत्रात जे काही गैरसमज असतात त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे या क्षेत्राचा अभ्यास कसा करायचा. तिसरं सादरीकरण आणि चौथं लेखन आणि सर्वात पाचवं म्हणजे या क्षेत्रातल्या करिअरच्या संधी, जे आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे. तर आपण सुरुवात करूया. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे या क्षेत्राबद्दलचे गैरसमज. किती जणांना तुमच्यापैकी असं वाटतं की मनोरंजन क्षेत्रात पत्रकारिता करायची म्हणजे काही अभ्यास करावा वाटत नाही, करावा लागत नाही? कारण का जसं पॉलिटिकल म्हणतो आपण, पॉलिटिकल जर्नालिझम, इकॉनॉमिकल जर्नालिझम म्हणतो, बिझनेस जर्नालिझम ज्याला आपण म्हणतो, हे करताना खूप अभ्यास करावा लागतो. त्या टर्म्स समजून घ्याव्या लागतात, त्यांची हिस्ट्री जी आहे ती समजून घ्यावी लागते. पण किती जणांना तुमच्यापैकी असं वाटतं की एंटरटेनमेंट जर्नालिझमसाठी अभ्यास करावा लागत नाही? तिथेच एंटरटेनमेंट जर्नालिझम म्हणजे फक्त पेजतरी पार्ट्या असतात, त्या अटेंड करायच्या असतात, सेलिब्रिटींसोबत गप्पा मारायच्या असतात, असं किती जणांना वाटतं? मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून सांगू शकता. वेलकम गीता, वेलकम प्रफुल्ल.
तर सर्वात पहिल्यांदा आपण जाणून घेऊया हा जो गैरसमज आहे की एंटरटेनमेंट क्षेत्रासाठी काहीच अभ्यास करावा लागत नाही, हा साफ चुकीचा आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की एंटरटेनमेंट क्षेत्रात अभ्यास हा मुळात लागतच नाही, आपण जाऊन फक्त इव्हेंट अटेंड करायचे असतात आणि मग इव्हेंट अटेंड केलं की झालं. तर हे असं नसतं. एंटरटेनमेंट क्षेत्रासाठीही आपल्याला एक अभ्यास करावा लागतो. त्याच सोबत बऱ्याच गोष्टींची आपल्याकडे माहिती असायला लागते. ही माहिती असल्याशिवाय आपण कम्युनिकेशन करणं शक्य नसतं. सेलिब्रिटींना असेच आपण प्रश्न विचारू शकत नाही आणि यासाठी आपल्याला एक पर्टिक्युलर अभ्यास करावा लागतो. मग हा अभ्यास आपण कसा करणार? तर आता आज तुम्ही घर बसल्या अनेक पिक्चर बघता आहात, टी व्हीवर बघता आहात, नेटफ्लिक्सवर बघताय, डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर बघता आहात. पण याचवेळी तुम्ही मराठी पिक्चर किती बघताय? आज अनेक जुने मराठी चित्रपट आहेत. हे आज अवेलेबल आहेत आपल्या जसे काही प्लॅटफॉर्म आहेत, यूट्यूब प्लॅटफॉर्म आहेत जे फ्री आहेत. प्रत्येकासाठी ॲक्सेस त्याला फ्री आहे. असे जे काही यूट्यूब प्लॅटफॉर्म आहेत जसे राजश्री मराठी म्हणाल, अल्ट्रा मराठी म्हणाल, या प्लॅटफॉर्मवर अनेक फ्री चित्रपट उपलब्ध आहेत जे अत्यंत जुने आहेत. हे जे जुने चित्रपट ज्यावेळी आपण बघू त्या जुन्या चित्रपटातील कलाकार आपल्याला समजतील, कथा आपल्याला समजतील, त्या पडद्यामागचे कलाकार आपल्याला समजतील. ज्यावेळी आपण त्यांच्याबद्दल त्यांची नावं कळायला, त्यांची माहिती गोळा करू, त्याच्या माध्यमातून आपल्याला हळूहळू या क्षेत्राबद्दलची माहिती मिळायला सुरुवात करेल. दुसरी गोष्ट म्हणजे आता ही माहिती मिळवायची म्हणजे नेमके असे फक्त किती प्लॅटफॉर्म आहेत. अशा काही प्लॅटफॉर्मची नावं मी तुम्हाला चॅटबॉक्समध्ये देते. फक्त चित्रपटच नाही तर महत्त्वाचं असतं ते म्हणजे नाटकं सुद्धा आहेत. तर हे जे काही मी तुम्हाला प्लॅटफॉर्म जे आहेत ते तुम्हाला दिलेले आहेत. आजचा विषय आणि आजचे जे प्लॅटफॉर्म आहेत ज्याच्यावर आपण फ्रीमध्ये चित्रपट किंवा नाटकं बघू शकतो ते मी तुम्हाला सांगितले आहेत. ते म्हणजे राजश्री मराठी असतील, अल्ट्रा मराठी, ईगल मराठी, एव्हरेस्ट मराठी, व्हिडिओ पॅलेस, या सगळ्यांवर आपण मोफतपणे चित्रपट बघू शकतो, नाटक बघू शकतो. ज्यावेळी आपण हे चित्रपट आणि नाटक बघू त्याच्या माध्यमातून आपल्याला माहिती मिळेल आपल्या सिने इंडस्ट्रीबद्दलची आणि याच्यामधूनच आपण आपले प्रश्न पुढे जे इव्हेंट असतील त्याच्यासाठी तयार करू शकतो. कसे? जसा आत्ताच 1-1.5 वर्षापूर्वी एक सिनेमा रिलीज झाला, तो म्हणजे जॉन इब्राहिमच्या प्रोडक्शन हाऊसचा होता, ज्याच्यामध्ये सुबोध भावे मुख्य भूमिकेत होता, सविता दामोदर परांजपे. तर किती जणांना हे माहिती आहे की सविता दामोदर परांजपे हे आधी नाटक येऊन गेले आणि त्याच्यामध्ये रीमा लागू या मुख्य भूमिकेत होत्या? हे किती जणांना माहिती आहे? जर तुम्ही हे नाटक पाहिलं असेल तर तुम्हाला कळेल की हे नाटक आणि ह्या सिनेमामध्ये किती फरक आहे, काय काय चेंजेस केले आहेत. त्यावेळी तुम्ही तुलना करू शकाल की तृप्ती जी प्रमुख ॲक्ट्रेस होती सविता दामोदर परांजपेमध्ये, तिचा अभिनय आणि रीमा लागू यांचा अभिनयाची तुम्ही तुलना करू शकाल आणि त्याविषयी तुम्ही प्रश्न विचारू शकाल. पण हे केव्हा शक्य आहे? ज्यावेळी तुम्ही हे नाटक पाहिलेलं असेल तेव्हा. यासाठी तुम्हाला जी काही जुनी नाटकं असतील, जी काही नवीन नाटकं येत आहेत ती सुद्धा पाहावी लागतील. आज अनन्या हा चित्रपट येतोय, ऋता दुर्गुळे त्याच्यामध्ये प्रमुख भूमिकेत आहे. पण अनन्या हे नाटक याआधीही आपण नाटक पाहिलेलं आहे या चित्रपट येण्याआधी, ज्याच्यामध्ये ऋतुजा वाघवे मुख्य भूमिकेत आहे. मग तुम्ही नाटक पाहिलं आहे का? हे त्या नाटकाचा तुम्ही अभ्यास करायला पाहिजे. यासोबतच एकांकिका सादर केली होती स्पृहा जोशी हिने, अनन्या नावाची, याच ह्याच्यावर आधारित. मग ती तुम्ही पाहिली आहे का? किती जणांना याची माहिती आहे? ही माहिती हळूहळू मिळत जाते आणि यामधूनच तुमचा जो हा गैरसमज आहे की मराठी सिनेसृष्टीबद्दल काही अभ्यास करावा लागत नाही हा दूर होत जाईल. दुसरी गोष्ट असते ते म्हणजे सिनेमे झाले, त्याच्या व्यतिरिक्त असतं इंटरव्ह्यू. यूट्यूबवर अनेक इंटरव्ह्यूज अवेलेबल आहेत. जसं आता काशीनाथ घाणेकरांबद्दल बोललात किंवा अजून कोणी अशोक सराफांबद्दल बोललात तर ह्यांचे अनेक इंटरव्ह्यू छोट्या छोट्या क्लिप्स ज्या आहेत त्या अवेलेबल आहेत. या क्लिप्समधून आपल्याला त्यांचा अनुभव किंवा तो सिनेमा बनवताना काय काय घडलं होतं, त्याच्यात तो प्रदर्शित झाल्यानंतर काय काय घडलं, या सगळ्या गोष्टी कळतात आणि आपल्याला नवीन माहिती मिळत जाते. त्यामुळे हे इंटरव्ह्यूसुद्धा बघणं गरजेचं आहे. त्यामुळे दुसऱ्यांनी, खास करून जे मोठे पत्रकार आहेत, दिलीप ठाकूर यांसारखे जे ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांचे इंटरव्ह्यू नक्की बघा. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे वाचन. वाचन हे झालंच पाहिजे. अर्थातच क्षेत्र कुठचंही असो, पत्रकारिता असो किंवा त्याच्या व्यतिरिक्त असो, पत्रकारितेमध्येही कुठचंही असो, तुमचं वाचन हे तुमच्याकडून जास्तीत जास्त झालं पाहिजे. मग तुम्ही वाचन काय कराल यामध्ये?
जसं अनेक पुस्तकं आहेत. दिलीप, आता मी नाव घेतलं दिलीप ठाकूर सरांचं, त्यांचं सिनेमा मसाला मिक्स नावाचं पुस्तक आहे. याच्या व्यतिरिक्त सिनेमाची शाळा, भक्ती बर्वे, अगदी अभिनेते सचिन पिळगावकर यांचं हाच माझा मार्ग, अशा प्रकारची जी पुस्तकं आहेत त्याच्या माध्यमातून तुम्हाला ते कलाकार जास्त कळत जातील. पण वाचन फक्त कलाकारांशी निगडीतच करायचं का? त्याच्या व्यतिरिक्त काय अजून वाचनात येऊ शकतं? तर लोकसत्ता आहे, लोकमत आहे, दिव्य मराठीसारखे न्यूजपेपर आहेत. याच्या व्यतिरिक्त अनेक न्यूजपेपरमध्ये या मनोरंजन क्षेत्रातील अनेक आर्टिकल्स आणि इंटरव्ह्यू येत असतात. या माध्यमातून आपला तो कलाकार अजून कळत जातो आणि आपण त्या संबंधी प्रश्न तयार करू शकतो. अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे वाचनामध्ये तुमच्या अनेक ऐतिहासिक पुस्तकं सुद्धा आली पाहिजेत. आज आपण बघतोय की ऐतिहासिक सिनेमांचा खूप ट्रेंड आहे. ऐतिहासिक सिनेमे खूप पाहिले जातात. फर्जंद आहे, फतेह शिकस्त आहे. तुम्ही स्वतः काही सिनेमांची नावं आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून टाकू शकता. कुठकुठचे सिनेमे तुम्ही आत्तापर्यंत ऐतिहासिक सिनेमे तुम्ही पाहिले आहेत, चित्रपट पाहिले आहेत, त्यांची नावं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून टाका. तर हे जे सिनेमा आहेत, हे जे चित्रपट आहेत, हे कशावरून निर्माण करण्यात आले, त्यांची निर्मिती कशी झाली? तर अर्थातच एखादी स्टोरी ज्यावेळी बनते त्यावेळी ऐतिहासिक स्टोरी, तर तिला एखाद्या पुस्तकाचा आधार असतो. एखाद्या इतिहासकाराने लिहिलेल्या पुस्तकाचा त्याला आधार मिळतो. आणि मग हे जे ही जी पुस्तकं असतात, जशी स्वामी कादंबरी आहे किंवा इतर अनेक कादंबरी आहेत, या तुमच्या वाचनात आल्या पाहिजेत. त्यावेळी तुम्ही त्या संबंधी एखादी मालिका असेल किंवा एखादा चित्रपट असेल, त्यावेळी तुम्ही त्या संबंधी त्याच्यावर क्रिटिसाइज करू शकता किंवा त्या सिनेमावर रिव्ह्यू देऊ शकता. त्याच्यात काय चुकलं आहे, काय बरोबर आहे हे सांगू शकता. हे केव्हा? ज्यावेळी तुमच्याकडे त्या गोष्टीचं पूर्ण नॉलेज असेल आणि हे नॉलेज वाचनातूनच येणार. अनेक चित्रपट आहेत जे आता फेमस झालेले आहेत. दुनियादारी आहे, हे कशावर होतं? सुहासरावांच्या पुस्तकांवर होतं. याच्या व्यतिरिक्त मिलिंद बोकील यांची शाळा जे आहे त्याच्यावर आधारित सिनेमा शाळा आला. तर ज्यावेळी तुम्ही ही पुस्तकं वाचली असतील त्यावेळी तुम्हाला हा सिनेमा अजून कळेल. आणि सध्याच लेटेस्टमध्ये एक एक्झाम्पल घ्यायचं झालं तर मॅक्स प्लेअर हा जो फ्री प्लॅटफॉर्म आहे, डिजिटल प्लॅटफॉर्म, त्याच्यावर समांतर नावाची स्वप्नील जोशीची एक वेबसिरीज, तेजस्विनी पंडित आणि स्वप्नील जोशीची एक वेबसिरीज रिलीज झालेली आहे. तर ही वेबसिरीज तुम्ही जर या आधीच अगोदरच जर पाहिलं असेल, सुहास शिरवळकर यांचं समांतर हे पुस्तक वाचलं असेल, तर तुम्हाला याबद्दलची कल्पना आधीच असेल. तर अशा या वेबसिरीज किंवा अशी ही पुस्तकं जी आहेत ही तुमच्या वाचनामध्ये आली पाहिजेत. यासोबत अजून एक गोष्ट आहे, म्हणजे आज आपण डिजिटल युगात वावरतो आहे, तर तुमचा डिजिटल प्लॅटफॉर्मवर लाईक फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, हॅलो असेल, हे जे ॲप्स आहेत त्यांच्यावर तुमचा प्रेझेंट असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्याला अनेक माहितीसुद्धा मिळत असते. आता तुम्ही म्हणाल की या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून काय माहिती मिळेल? तर या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आता मी तुम्हाला 2 एक्झाम्पल सांगते. नुकताच अशोक सराफ यांचा वाढदिवस होऊन गेला. होऊन गेला आणि निवेदिता सराफ यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट टाकली होती जी अशोक कुमार यांच्यासोबतची होती. आणि त्याच्या खाली त्यांनी लिहिलं होतं की अशोक सराफ यांचं नाव अशोक कसं पडलं, का ठेवण्यात आलं? तर अशोक सराफ यांची बहीण जी आहे विजया, ती अशोक कुमार यांची फॅन होती आणि त्याच्यावरून त्यांनी अशोक कुमार हे अशोक सरांचं नाव ठेवलं, अशोक सराफ यांचं. तर ही माहिती आपल्याला केव्हा मिळेल? ज्यावेळी आपण या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ॲक्टिव्ह असू. हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपण सेलिब्रिटींचे अकाउंट सर्च करत राहायचे. ह्याच्यात सेलिब्रिटी अजून काय नवीन माहिती ॲड करतायत, काय नाही करत आहेत, हे आपल्या पाहणीत आलं पाहिजे. आणि दररोजची ॲक्टिव्हिटी आहे. नुसतं सेलिब्रिटींना फॉलो करायचं आणि फक्त त्यांचे फोटो बघायचे, याला अर्थ नसतो. जर तुम्हाला त्याच्या माध्यमातून शिकायचं आहे तर ही सगळी माहिती तुम्ही जमा करून ठेवली पाहिजे. यासोबतच सुबोध भावेने रिसेंटली अनेक ॲक्टर्सने त्यांचे सर्वात पहिले शूटिंगचे जो पोर्टफोलिओ काढला होता त्यासाठी जे फोटो होते ते पोस्ट केले होते. तर त्याच्यात सुबोध भावेची सुद्धा एक पोस्ट होती. त्याने आपला एक जुना फोटो पोस्ट केला होता. तर मग तो फोटो कोणी काढला होता आणि त्यावेळी त्याला खरंच त्या क्षेत्रात करिअर करायचं होतं का, ही माहिती आपल्याला त्या पोस्टच्या माध्यमातून मिळते. मग याच्यावरून आपल्याला त्या कलाकाराबद्दल अधिकची माहिती मिळते. त्याच्यामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला इग्नोर करून चालणार नाही. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हा सर्वात महत्त्वाचा आहे आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा अभ्यास तुम्ही करत राहिलं पाहिजे. तर हे झालं प्लॅटफॉर्मबद्दल. पण अनेकांचं जे पत्रकारिता क्षेत्रात येतात त्यावेळी अनेकांचं रिपोर्टरचं असं म्हणणं असतं की मी चित्रपट बघतो, मालिका वगैरे मला काही आवडत नाही, त्यामुळे मालिकाबद्दल वगैरे मला काही करायला सांगू नका. हा जो ॲटिट्यूड आहे
तो अत्यंत चुकीचा आहे. ज्यावेळी तुम्ही एखाद्या क्षेत्रात काम करता त्यावेळी त्याबद्दलची सगळी माहिती तुम्हाला असलीच पाहिजे. तुम्ही हे म्हणू शकत नाही की मी फक्त चित्रपटसृष्टीतलंच म्हणजे फिल्म बीट कव्हर करणार, मी सिरियल कव्हर करणार नाही, सिरियलच्या स्टारकास्टला नाही भेटणार किंवा नाटकं मला काही कळत नाहीत, डिजिटल प्लॅटफॉर्मवर कोणत्या वेबसिरीज असतात मला माहीत नाही, हे म्हणून चालणार नाही. तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहीत असायलाच हव्या की कुठच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर कोणती वेबसिरीज रिलीज होते आहे, त्याच्यामध्ये त्याची स्टोरी काय आहे, त्याच्यामध्ये कोणते कलाकार काम करत आहेत, यासोबतच कोणकोणत्या मालिका प्रदर्शित होत आहेत. आज सर्वात जास्त मराठी चित्रपटांपेक्षाही मराठी मालिका या जास्त चालतात आणि लोकांमध्ये उत्सुकता आहे ती मराठी मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांबद्दल. त्यामुळे त्यांची माहितीही तुम्ही ठेवलीच पाहिजे. त्यामुळे हे म्हणून अजिबात चालणार नाही की मी फक्त चित्रपटच बघतो आणि मला चित्रपटाबद्दलच माहिती आहे. दुसरा एक असतो तो म्हणजे भाषेसंदर्भातला गैरसमज. भाषामध्ये काय असतं की मी मराठीच सिनेमा बघतो, मला हिंदी बघायला आवडत नाही, मला तेलुगू सिनेमा काही कळत नाही, असं अनेकांना वाटतं. पण हे चुकीचं आहे. ज्यावेळी तुम्ही आज तुम्ही लोकसत्ता किंवा लोकमतची वेबसाईट ओपन करून बघाल, त्याच्यात अनेक अशा तेलुगू स्टारच्या ज्या स्टोरीज आहेत त्या लोकांना वाचायला जास्त आवडतात आणि त्याच्यावर जास्त लिखाण होत गेलेलं आहे. तुम्हाला काय आवडतं हे महत्त्वाचं नसतं. ज्यावेळी तुम्ही रिपोर्टिंग करता किंवा लिखाण करता यावेळी तुम्हाला काय आवडतं हे महत्त्वाचं नसतं. हे सर्वात पहिली गोष्ट लक्षात ठेवा. प्रेक्षकांना, वाचकांना किंवा श्रोत्यांना काय आवडतं हे सर्वात महत्त्वाचं असतं आणि त्यानुसारच तुमचा कंटेंट किंवा तुमचा प्रोग्रॅम हा बनला पाहिजे. जर प्रेक्षकांना जे पाहायला आवडतं ती गोष्ट तुम्ही पाहिली पाहिजे. राहुल सर नमस्कार. तुमचा प्रश्न मी या सेशनच्या एंडिंगला नक्की त्याचं उत्तर देईन. तर काय असतं की अनेकांना असं वाटतं की मी मराठी इंडस्ट्रीचंच रिपोर्टिंग करतोय तर मी मराठी इंडस्ट्री व्यतिरिक्त दुसऱ्या कुठचीही माहिती ठेवणार नाही. तर ही गोष्ट इथे चालणार नाही. तुम्हाला तेलुगू इंडस्ट्रीमध्येही आज अनेक मराठी कलाकार काम करतात. नेहा राजपाले, नेहा पेंडसे, अगदी सयाजी शिंदे तुम्हाला प्रत्येक सिनेमात दिसतील. त्यामुळे तुम्हाला तेलुगू इंडस्ट्रीबद्दल, प्रभास कोण आहे, अल्लू अर्जुनचे सिनेमे याबद्दल सुद्धा माहिती असली पाहिजे. तुम्हाला बेंगाली, पंजाबी, भोजपुरी या सर्व सिनेमांची माहिती असली पाहिजे. यातले जे दिग्दर्शक आहेत किंवा कलाकार आहेत, सुपरस्टार आहेत, त्यांच्याबद्दलची तुम्हाला माहितीही असली पाहिजे. याच्या पुढची गोष्ट ही झाली सगळी अभ्यासाची गोष्ट. हा सगळा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. पण अभ्यास केल्यानंतर काय तर प्रेझेंटेशन करताना तुम्ही काय कराल? प्रेझेंटेशन करताना अनेकदा असं होतं की सेलिब्रिटींचा इंटरव्ह्यू करायचा आहे, स्वप्नील जोशीचा इंटरव्ह्यू करायचा आहे. त्यामुळे खूप उतावीळ व्हायला खूप उत्सुकता असते की मी स्वप्नील जोशीला भेटणार आहे किंवा मी तेजश्रीला भेटणार आहे. तर हे जे असतं हे अत्यंत हा जो उतावीळपणा असतो तो प्रेझेंटेशनच्या बाबतीत चुकीचा असतो. आपण पर्सनली प्रत्येकजण प्रत्येकाचे फॅन असतो आणि असलंच पाहिजे, त्याच्यात काहीच चुकीचं नाही. पण आपली पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ ही आपल्याला वेगळी ठेवता आली पाहिजे. ज्यावेळी आपण स्वप्नील जोशीला भेटतो प्रोफेशनली त्यावेळी आपण ॲज अ प्रोफेशनल पत्रकार म्हणूनच त्याला भेटलं पाहिजे आणि त्याचा इंटरव्ह्यू केला पाहिजे. आणि मग यावेळी आपल्या कामाला काय येतं तर आपलं नॉलेज, आपला कॉन्फिडन्समध्ये चुका या सुरुवातीला होणारच. कोणी जसं आपण जनरली आपल्याकडे म्हटलं जातं कोणी आईच्या पोटातून शिकून येत नाही, त्याच्यामुळे सुरुवातीला चुका या होणारच, साहजिकच असतं. पण जेव्हा या चुकांमधून तुम्ही शिकत पुढे जाल त्यावेळी तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. आय कॉन्टॅक्ट कसा ठेवायचा, बॉडी लँग्वेज कशी असली पाहिजे, तुमचा कॉन्फिडन्स या आय कॉन्टॅक्ट आणि बॉडी लँग्वेजमधून दिसून येतो. अनेकांना वाटतं की शुद्ध मराठी बोललं, 100% मराठी बोललं म्हणजे लोकांना कळतं. असं अजिबात नाही. जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक माध्यमासाठी रिपोर्टिंग करत आहात किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी रिपोर्टिंग करत आहात तर तुम्ही 100% मराठी जर वापरलं तर ते लोकांच्या डोक्यावरून जाईल. त्याच्यामुळे हे करताना तुम्हाला सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे आपण सर्वसामान्य जे आत्ता मी बोलते आहे ज्याच्यामध्ये अनेक हिंदी किंवा एखादा दुसरा इंग्लिश शब्द येतोय अशी सर्वसामान्य भाषा ही तुम्ही वापरली पाहिजे. त्यावेळी ती समोरच्या वाचकाला किंवा श्रोत्यांना किंवा प्रेक्षकांना तुम्ही काय म्हणत आहात किंवा तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट होऊ शकाल हे कळेल. त्यामुळे भाषेवर जास्त लक्ष दिलं पाहिजे, पण ते करताना अगदी 100% शुद्ध भाषा बोलली पाहिजे हे गरजेचं नाही. दुसरी गोष्ट असते म्हणजे व्हॉइस मॉड्युलेशन. अनेक जण एखादी मोठी गोष्ट घडली म्हणजे आनंदाची गोष्ट घडली तर पण खूप एक्साइटमेंट होऊन बोलतात, जोरजोराने बोलतात किंवा अगदी सॅड न्यूज असेल तरी त्याच टोनमध्ये बोलतात. तर हे व्हॉइस मॉड्युलेशन म्हणजे नेमकं काय? ज्यावेळी अनेक जण एकाच पट्ट्यामध्ये बोलत असतात
व्हॉइस मॉड्युलेशन म्हणजे जसा विषय असेल त्यानुसार तुमचा आवाजाची जी पातळी आहे ती कमी जास्त झाली पाहिजे. ज्यावेळी तुम्ही एखाद्याच्या डेथशी रिलेटेड प्रश्न विचारत असाल त्यावेळी तुमचा आवाज असा सौम्य झाला पाहिजे. आणि त्याचवेळी तुम्ही एखादी एक्साइटमेंट असलेली तर तुम्ही अगदी खुश होऊन एक्साइटमेंटमध्ये असा प्रश्न विचारताना तुमच्या चेहऱ्यावर तो आनंद दिसला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी तुमच्या चेहऱ्यावरून आणि तुमच्या बोलण्याचा जो लहेजा असतो किंवा टोनिंग म्हणतो आपण, ह्याच्यातून त्या दिसल्या पाहिजेत. आणि सर्वात पहिली गोष्ट आणि महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आत्मविश्वास. जर आत्मविश्वास तुमच्यात नसेल तर तुम्ही पुढे कुठच्याही क्षेत्रात जाऊ शकणार नाही. आणि हा आत्मविश्वास नेहमी अनुभवातून येतो हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे अनुभव करायला शिका. घाबरून जाऊ नका की मी कसं बोलू, मी कसं सांगू. एवढं लक्षात ठेवा, बोललं की प्रश्न सुटतात. त्यामुळे बोलायला शिका. जेवढं तुम्ही कम्युनिकेशन वाढवाल, जेवढं तुम्ही फ्रीली बोलाल, तेवढं तुमचं कम्युनिकेशन चांगलं असेल, तेवढे तुमचे कॉन्टॅक्ट सेलिब्रिटींबरोबर चांगले होतील आणि तेवढेच तुम्ही मनमोकळेपणाने त्या सेलिब्रिटींशी किंवा जे PR असतात त्यांच्याशी बोलू शकाल आणि तुम्हाला ॲडिशनल माहिती मिळेल. आपल्याला सर्वात पहिल्यांदा जे इन्व्हिटेशन येतं, भले तुम्ही पेपरमध्ये काम कराल किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमासाठी, TV साठी काम कराल, तुम्हाला इन्व्हिटेशन हे सेलिब्रिटी पाठवत नसतात. तर हे इन्व्हिटेशन PR कडून येतं. मग हे चॅनलचे PR असतात, मूवीचे PR असतात किंवा सेलिब्रिटींचे पर्सनल PR असतात. मग ह्यांच्याशी कम्युनिकेशन करताना, त्यांच्याशी एक संबंध प्रस्थापित करताना तुमच्यासाठी भाषा ही खूप महत्त्वाची असते. तुम्ही अत्यंत पोलाईटपणे त्यांच्याशी बोललं पाहिजे, त्यांना रिप्लाय दिले पाहिजे. अनेक जण ॲरोगंटली उत्तर देतात की हां, मला या सेलिब्रिटीचा इंटरव्ह्यू मिळणार असेल तरच मी येईन. असं नसतं. प्रत्येकाच्या काही मर्यादा असतात. आपण जर पोलाईटपणे गोष्टी मांडल्या किंवा सादर केल्या तर ते कदाचित आपल्याला हवं तसं कंटेंट आपल्याला त्यावेळी मिळूनही जातं. त्याच्यामुळे जितकं प्रामाणिकपणे आणि जितकं पोलाईटपणे तुम्हाला बोलता येईल किंवा संवाद साधता येईल तितका मनमोकळा संवाद तुम्ही साधला गेला पाहिजे. दुसरं म्हणजे पेशन्स. अनेकांना वाटतं की सेटवर गेलं किंवा एखाद्या ठिकाणी पार्टीला गेलं किंवा इव्हेंटला गेलं की आपल्याला लगेच इंटरव्ह्यू मिळून जाईल. तर असे इंटरव्ह्यू मिळत नसतात. अनेकदा काय असतं की ट्रॅफिक असतं, सेलिब्रिटी ट्रॅफिकमध्ये अडकतात, तर इव्हेंट हा उशिरा सुरू होतो. 2-2, 3-3 तास उशिरा सुरू होतो इव्हेंट. 7चा इव्हेंट 10ला सुरू होतो, 7चा इव्हेंट 11ला सुरू होतो. अशावेळी आपल्याकडे पेशन्स हे असले पाहिजेत. पेशन्स खूप महत्त्वाचे आहेत. आपण थांबून राहिलं पाहिजे. त्याचवेळी फक्त तुम्ही एकटे तो इव्हेंट कव्हर करायला आलेले नसतात, तर अनेक जण तो इव्हेंट कव्हर करायला आलेले असतात. कमीत कमी एक 20-30 पत्रकार तर तिथे असतात इव्हेंट कव्हर करायला आलेले आणि प्रत्येकाला बाईट घ्यायचा असतो, प्रत्येकाला इंटरव्ह्यू घ्यायचा असतो. मग अशा वेळी नंबर लागतात. मग या नंबरच्या वेळी तुम्ही तो पेशन्स दाखवला पाहिजे, थांबलं पाहिजे, थोडा वेळ दिला पाहिजे. आणि हे करत असताना नुसतं थांबून नाही राहायचं. तर समोरचा जो पत्रकार त्या सेलिब्रिटीचा इंटरव्ह्यू घेतो आहे तो कसे प्रश्न विचारतोय, तो लहान आहे की मोठा पत्रकार आहे हे महत्त्वाचं नाही. एखादा नवीन जरी असला तरी त्याचा इंटरव्ह्यू सुद्धा आपण ऑब्झर्व केला पाहिजे. कारण का त्याच्या इंटरव्ह्यूमधून सुद्धा आपल्याला अनेक गोष्टी या नव्यानं कळतात. कारण का प्रत्येक माणसाकडून आपल्याला शिकण्यासारखं भरपूर काही असतं आणि ते आपण शिकलं पाहिजे. त्याच्यात तो लहान आहे की मोठा आहे, नवीन आहे की जुना, एक्सपिरियन्स आहे हे महत्त्वाचं नसतं. त्याच्या पुढची गोष्ट आहे प्रश्न. काही प्रश्न आपण आज पण गेलात तर तुम्हाला पाहायला मिळतात की प्रश्न साधारण जनरली विचारलेले असतात. तुम्ही काय सांगाल? सेलिब्रिटींना प्रश्न विचारले जातात. तुमच्या भूमिकेबद्दल तुम्ही काय सांगाल? तुम्हाला काय वाटतं? हे जे टिपिकल प्रश्न आहेत ते विचारू नका. पण हे टिपिकल प्रश्न तुम्ही केव्हा विचारणार नाही आणि केव्हा विचारणार हे मी तुम्हाला सांगते. ज्यावेळी तुमचा अभ्यास नसेल, तुम्हाला त्या गोष्टीची माहिती नसेल, ते पत्रकार हे प्रश्न विचारतात. तुम्हाला याविषयी काय वाटतं किंवा तुम्हाला तुमच्या भूमिकेविषयी तुम्ही काय सांगाल, हे टिपिकल प्रश्न विचारतात. जर तुम्हाला त्या विषयीची माहिती असेल तर तुम्ही हा प्रश्न नक्कीच विचारणार नाही. आता जसं मी याआधीही तेच एक्झाम्पल सांगितलं तेच मी रिपीट करेन, ते म्हणजे सविता दामोदर परांजपे. जर सविता दामोदर परांजपे या मूवीचं रिलीज होतो आहे, हा मूवी त्याचा ट्रेलर लॉन्च झाला तर तृप्ती तोरडमल ही मुख्य नायिका होती. तिला अनेकांनी हा प्रश्न विचारला की तुम्ही तुमच्या भूमिकेबद्दल काय सांगाल. त्या पत्रकारांना हे माहिती नव्हतं की सविता दामोदर परांजपे हे जे नाटक याआधी येऊन गेलेलं आहे,
ज्यांनी या नाटकाचा अभ्यास केलेला आहे त्यांनी हा प्रश्न बरोबर विचारला. त्यांनी रीमा लागू बरोबर तिची तुलना केली. तिला हा प्रश्न विचारला की तुम्ही हे नाटक पाहिलं आहे का, मग तू ते रीमा लागूंच्या अभिनयाचा काही अभ्यास केलास का, किंवा ते नाटक पाहून त्यापासून तुम्ही काही टिप्स घेतल्यात का, ह्या रिलेटेड काही प्रश्न विचारले. पण हे तुम्ही केव्हा विचारू शकाल, जेव्हा तुमच्याकडे ती माहिती असेल. त्यामुळे प्रश्न विचारताना टिपिकल प्रश्न विचारू नका. टिपिकल प्रश्न विचारले तर आज तुम्हाला सेलिब्रिटी कदाचित उत्तर देतील, पण पुढच्या वेळी ते तुम्हाला एंटरटेन करणार नाहीत. जर समोरच्याने तुम्हाला एंटरटेन करावं असं तुम्हाला वाटत असेल, तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत असं वाटत असेल, तर तुम्ही सुद्धा त्याला एंटरटेन केलं पाहिजे. तुम्ही सुद्धा त्याला तसेच प्रश्न, तेवढ्याच ताकदीचे आणि इंटरेस्टिंग प्रश्न विचारले पाहिजेत. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळी डिजिटल प्लॅटफॉर्म थ्रू तुम्ही जाता आहात, तर त्या प्लॅटफॉर्मचा तुम्ही पूर्ण वापर केला पाहिजे. जसं फेसबुक लाईव्ह आपण आज करतो आहोत, तसंच इन्स्टा लाईव्ह असतं. ह्या लाईव्हचा तुम्ही वापर, यूट्यूब लाईव्ह असतं, ह्याचा वापर आपण करून घेतला पाहिजे. नवीन टेक्नॉलॉजी शिकली पाहिजे. याच व्यतिरिक्त सर्वात जास्त सर्च केला तुम्ही तर इंटरव्ह्यूपेक्षा जे छोटे गेम्स असतात, दिस ऑर दॅट, येस ऑर नो, हे जे प्रश्न असतात ते लोकांना आवडतात. का, ते लोकांना सेलिब्रिटींबद्दल जाणून घ्यायची खूप उत्सुकता असते की सेलिब्रिटी काय करतात, सेलिब्रिटी कसे राहतात, त्यांची लाईफस्टाईल काय असते, त्यांचं बॉन्डिंग कसं आहे, सेटवर ते काय मजा मस्ती करतात, आपल्यासारखेच राहतात का, असे अनेक प्रश्न त्यांना असतात. मग अशा वेळी हे जे क्रिएटिव्ह गेम्स जे आहेत त्याची आखणी तुम्ही केली पाहिजे. त्याच्यानंतर तुमचा कालावधी, टाईम खूप महत्त्वाचा असतो. वेळ किती द्याल. ज्यावेळी तुम्ही एखाद्या वृत्तपत्रासाठी लिहत आहात त्यावेळी तुम्हाला जास्तीत जास्त माहिती घ्यावी लागते इंटरव्ह्यू घेताना. कारण का, त्याच्यातून तुम्ही एडिट कराल आणि तुमचे जसे कॉलम असतील वृत्तपत्राचे त्याच्यानुसार तुम्हाला ती माहिती द्यायची. कदाचित कॉलम मोठा असू शकतो, कदाचित कॉलम छोटा असू शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला कदाचित आधी सांगितलेला असू शकतो किंवा नाहीही सांगितलं असू शकतो. त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त जेवढी माहिती घेता येईल तेवढी ती माहिती तुम्हाला घ्यायची असते. त्यामुळे कदाचित तुम्हाला इंटरव्ह्यूला अर्धा तास, पाऊण तास, 1 तासही लागू शकतो. त्यात गैर काहीच नाही. ज्यावेळी तुम्ही इलेक्ट्रॉनिक माध्यमासाठी इंटरव्ह्यू घेतात त्यावेळी 20 ते 24 मिनिटाचा इंटरव्ह्यू हा पुरेसा असतो. आणि ज्यावेळी तुम्ही डिजिटल माध्यमासाठी इंटरव्ह्यू घेता त्यावेळी तुम्हाला एवढे मोठे इंटरव्ह्यू घ्यायची गरज नसते. कारण का तुम्ही स्वतः यूट्यूबवर व्हिडिओ बघत असाल, 10 मिनिटाच्या वर कोणीही व्हिडिओ बघत नाही. आणि जास्तीत जास्त जर तुम्ही व्ह्यूअर्स बघितले हे 3 मिनिटापर्यंतचे असतात. त्यामुळे तुमचा इंटरव्ह्यू 3 मिनिटं ते 10 मिनिटापर्यंतचा असला पाहिजे. त्यामुळे वेळेवर लक्ष ठेवणं आणि तेवढे समर्पक प्रश्न विचारणं हे महत्त्वाचं असतं. लिखाण करताना अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही लिखाण कुठच्याही प्लॅटफॉर्मसाठी करत असाल त्यावेळी तुमचं भाषेवर प्रभुत्व हवं. दुसरी गोष्ट म्हणजे कॅची हेडलाईन. ज्यावेळी तुम्ही वृत्तपत्र किंवा वेबसाईटसाठी लिखाण करतायत त्यावेळी अशी अट्रॅक्टिव्ह हेडलाईन दिली पाहिजे ज्याच्यानुसार कोणीतरी ते वाचेल येऊन. कोणाच्या उत्सुकता निर्माण होईल की नेमकं काय घडलंय, काय व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये काय आहे. हे केव्हा वाटेल, ज्यावेळी तुम्ही तशी कॅची हेडलाईन द्याल. आज तुम्ही बघाल तर जनरली असं म्हटलं जातं की 5W1H हे कव्हर झालं पाहिजे फर्स्ट पॅराग्राफमध्ये. पण जेव्हा तुम्ही वेबसाईटचा कंटेंट बघाल त्यावेळी त्याच्यामध्ये तसं नसतं. का नसतं? कारण का जसं पहिल्याच पॅराग्राफमध्ये तुम्ही सगळंच सांगून टाकलं की नेमकं काय घडलंय, केव्हा घडलंय, कसं घडलंय, तर तुमचा कंटेंट, पुढचं आर्टिकल तुमचं कोण वाचणार? बरोबर आहे, तो पेपर नाही आहे. त्यामुळे वेबसाईटसाठी ज्यावेळी तुम्ही लिहत असाल त्यावेळी सर्वात पहिल्यांदा तुम्ही उत्सुकता वाढवणारा कंटेंट लिहिला पाहिजे. मग त्याच्यानंतर दुसऱ्या पॅराग्राफमध्ये नेमकं काय घडलं आहे ते लिहिलं पाहिजे. आणि तिसऱ्या पॅराग्राफमध्ये त्या विषयाची अधिक जी माहिती आहे ती लिहिली पाहिजे. याच वेळी ज्यावेळी डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी कंटेंट लिहित आहे त्यावेळी डायरेक्ट विषयामध्ये हात घातला पाहिजे. नेमकं काय घडलंय, कसं घडलंय हे स्पष्टपणे सांगितलं पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याची अधिकची माहिती दिली पाहिजे. त्यामुळे कुठच्या प्लॅटफॉर्मसाठी तुम्ही काम करता आहात हे सर्वात महत्त्वाचं आहे. तो प्लॅटफॉर्म काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. त्या प्लॅटफॉर्मचा अभ्यास केला पाहिजे, त्याचा व्ह्यूअर्स बघितला पाहिजे. कोणता व्ह्यूअर, कोणता वाचक, कोणते श्रोते, त्यांना काय आवडतंय हे जाणून घेतलं पाहिजे आणि त्याच्यानुसारच तुम्ही कंटेंट लिहिला पाहिजे. आता शेवटची गोष्ट आहे ती म्हणजे करिअरच्या संधी. अनेकांनी इथे प्रश्न विचारलेला आहे. मनोरंजन क्षेत्रात चांगला पत्रकार होण्यासाठी कोणती गुणवैशिष्ट्य असायला हवीत? सिनेमा सिरियलविषयी काम करताना कथेचं स्ट्रक्चर, व्याकरणची माहिती पाहिजे का? असे अनेक प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेले आहे. आणि शेवटचा प्रश्न प्रफुल्लने पुन्हा विचारलेला आहे की मनोरंजन क्षेत्रात व्यवसायाची आणि रोजगाराची संधी.
तर पेपरमध्ये तुम्ही जर काम करायला गेलात तर तुम्ही सब एडिटर म्हणून किंवा ट्रेनी सब एडिटर म्हणून तिथे स्क्रिप्टिंग करू शकता, म्हणजे कंटेंट रायटिंग जे लिखाणाचं काम आहे ते तुम्ही करू शकता, प्रूफ रिडिंग करू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही रिपोर्टर म्हणून सुद्धा पेपरसाठी काम करू शकता. या व्यतिरिक्त दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे इलेक्ट्रॉनिक माध्यमासाठी सुद्धा 2 गोष्टी असतात. इलेक्ट्रॉनिक माध्यमामध्ये रिपोर्टर असतो, एक अँकर असतो, तुम्हाला रिपोर्टिंग आणि अँकरिंग सुद्धा करता आली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही प्रोड्युसर असला पाहिजेत. आणि इथे असं नसतं की एखादा रिपोर्टर करतोय म्हणजे रिपोर्टिंगच करत राहणार. रिपोर्टरला अँकरिंग सुद्धा जमली पाहिजे आणि प्रोडक्शनचं काम सुद्धा जमलं पाहिजे. यासाठी तुम्हाला टेक्निकल गोष्टी कळाल्या पाहिजेत आणि सोबतच तुमचं लिखाण सुद्धा चांगलं हवं. तुम्हाला चांगलं लिहिता आलं पाहिजे. आता ज्यावेळी इलेक्ट्रॉनिक माध्यमासाठी लिखाण करतो त्यावेळी सर्वात पहिल्यांदा अँकर आपल्याला काही गोष्ट उत्सुकता वाढवणारी गोष्ट सांगतो आणि त्याच्यानंतर ते पॅकेज किंवा ती स्टोरी आपल्याला पाहायला मिळते. तर हे जे वरच्या ज्या अँकरसाठी लिहिलेल्या ओळी आहेत, ज्या 2 किंवा 3 ओळी असतात, अगदी छोट्या असतात, या आपल्याला लिहिता आल्या पाहिजेत. त्या उत्सुकता वाढवणाऱ्या कशा असतील याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि त्याचबरोबर पॅकेज लिहिताना सुद्धा ते लोकांना कसं धरून ठेवेल, लोक कसे खिळून राहतील, ते पूर्ण कसं बघतील याकडेही आपण लक्ष पुरवलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचा असतो तो म्हणजे कंटेंट कोणता द्यायचा, प्रेक्षकांना कोणता कंटेंट केव्हा कधी पाहायला आवडतो याचा अभ्यास सर्वात पहिल्यांदा आपण केला पाहिजे. तर ही गोष्ट झाली वेबसाईट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांबद्दलची. आज अनेक डिजिटल प्लॅटफॉर्म आहेत, त्यांच्यावर सुद्धा आपल्याला रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. जसं राजश्री मराठी असेल, अल्ट्रा मराठी किंवा अजूनही इतर प्लॅटफॉर्म्स आहेत जे डिजिटल प्लॅटफॉर्म्स आहेत. आणि तिथे या पत्रकारितेच्या संधी आपल्यासाठी आहेत, जिथे आपण रिपोर्टिंग करू शकतो, स्क्रिप्टिंग करू शकतो. या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट आहे की आता सध्या आपण लॉकडाऊनमध्ये आहोत आणि आपण जरी लॉकडाऊन हळूहळू रिलीज होतोय तरीही सगळे लगेच कामाला जॉईन नाही होत आहेत. तर मग घर बसल्या आपण काय करू शकतो? तर घर बसल्या आपण अनेक गोष्टी या पत्रकारितेशी रिलेटेड करू शकतो. सर्वात पहिल्यांदा तुम्ही अभ्यास करा आणि अभ्यास केल्यानंतर तुम्ही काय कराल तर तुम्ही स्वतःचा यूट्यूब चॅनल सुरू करू शकता. स्वतःचा यूट्यूब चॅनल सुरू करणार, स्वतःची वेबसाईट सुरू करू शकता, स्वतःचा ब्लॉग लिहू शकता. आता हे कसं कराल की एखादा यूट्यूब चॅनल खोलायचा म्हणजे तुमच्याकडे फक्त कंटेंट असलं म्हणजे झालं तर नाही, तर तुम्हाला टेक्निकली सुद्धा अनेक गोष्टी शिकाव्या लागतील, ज्या असतात एडिटिंग. तुम्हाला अनेक तुम्ही गुगलवर नुसतं सर्च जरी केलं किंवा यूट्यूबवर सर्च केलं तर अनेक असे फ्री ॲप आहेत ज्याच्या थ्रू तुम्ही एडिटिंग शिकू शकता, जे अगदी सोपं आहे. जे तुम्ही मोबाईलमध्ये सुद्धा एडिटिंग करू शकता किंवा लॅपटॉपवर तुम्ही एडिटिंग करू शकता. जसं लॅपटॉपवर एडिटिंग करायचं असेल तर ॲडोब प्रीमियर प्रो सारखे मोठे सॉफ्टवेअर सुद्धा आहेत जे जर तुमच्याकडे मॅक असेल तुम्ही FCP वापरू शकता. पण अगदी तुम्हाला सुरुवातीच्या लेवलसाठी हवं असेल तर अनेक फ्री फिल्मोरासारखे ॲप आहेत जे तुम्ही एडिटिंगसाठी वापरू शकता. या व्यतिरिक्त तुम्हाला थंबनेल बनवता आलं पाहिजे. एखादा फोटो असतो वेबसाईटवर किंवा यूट्यूबवर, तर हा जो फोटो आहे तो कसा तयार करायचा तर त्यासाठी तुम्हाला ग्राफिक डिझायनिंग म्हणजे फोटोशॉपचं किंवा कॅनव्हा तुम्ही लिहून घेऊ शकता. फोटोशॉप, कॅनव्हा ही जी सॉफ्टवेअर आहे याच्यामध्ये तुम्ही फ्रीमध्ये तुमचं एखादं थंबनेल जे आहे अट्रॅक्टिव्ह फोटो बनवू शकता, त्याच्यावर टेक्स्ट लिहू शकता, त्याच्यामध्ये एडिटिंग करू शकता. तर या माध्यमातून तुम्हाला या ज्या टेक्निकल गोष्टी आहेत आणि यूट्यूबशी रिलेटेड ही सुद्धा ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा तुम्हाला शिकून घ्याव्या लागतील. आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याचा अभ्यास केल्यानंतर ठरवावं लागेल की तुम्ही कोणता कंटेंट त्याच्यावर टाकणार आहात, कधी टाकणार आहात, ती पोस्ट कधी शेड्यूल करायची हे तुम्हाला ठरवावं लागेल. याच गोष्टी आहेत ते ब्लॉगच्या बाबतीत सुद्धा अशीच गोष्ट आहे. तुम्ही स्वतःची वेबसाईट सुद्धा तयार करू शकता. दुसऱ्यांच्या हाताखाली काम करण्यापेक्षा तुम्ही स्वतःची वेबसाईट तयार करू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही रोजच्या बातम्या टाकू शकता. बातम्या मिळवण्याचे सोर्सेस मी तुम्हाला आधीच सांगितलेले आहेत की तुम्ही कशा प्रकारे इन्स्टा, फेसबुक किंवा गुगल ट्रेंडवर जाऊन स्टोरी शोधू शकता आणि त्याच्या स्टोरी लिहू शकता. तर ही सगळी जी डिजिटल सध्याची प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यात थ्रू तुम्ही लॉकडाऊनमध्ये घरात बसून सुद्धा रोजगार निर्मिती करू शकता. त्याच्यामुळे या गोष्टीकडे नक्की लक्ष द्या असं मला वाटतं. तर आता तुमचे प्रश्न घेऊयात. राहुलचा प्रश्न आहे, फिल्म रिव्ह्यू करताना नेमकं काय काय विचारात घ्यावं? फिल्म रिव्ह्यू करताना काय काय विचारात घ्यावं? सर्वात पहिल्यांदा ती फिल्म तुम्ही जी पाहिली आहे त्याचा तुम्हाला अभ्यास असायला पाहिजे की ती जी फिल्म आहे ती त्याच्या आधी त्याच्यावर काही फिल्म किंवा एखाद्या पुस्तकावर आधारित आहे, एखाद्या विषयावर आधारित आहे. जसा आता आपण चॉकड हा सिनेमा ह्याच्यावर नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला आहे,
तर ही नोटाबंदीवर आधारित हा सिनेमा आहे, अनुराग कश्यपचा सिनेमा आहे. तर याच्यावर आपण अभ्यास केला पाहिजे की नोटाबंदीची आपल्याला कितपत माहिती आहे, त्यावेळी काय काय घडलं होतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याच्यानुसार दुसरी गोष्ट म्हणजे जे अभिनय करत आहेत त्यांचा अभिनय कसा आहे ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. तिसरी गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल ती म्हणजे डायरेक्शन, एडिटिंग. त्यासाठी जर ग्राफिक्स वापरलं असेल तर ते कुठच्या लेवलचं आहे. आज आपण अनेक सिनेमांची क्वालिटी बघतो की खूपच लो असते. ग्राफिक्स जे वापरलं असतं ते लगेच कळून येतं की अरे हे तर फेक आहे, हे क्रोमावर शूट केलेलं आहे. त्या ज्या टेक्निकल गोष्टी आहेत त्या थोड्याशा समजून घ्याव्या लागतील. एडिटिंग, सिनेमॅटोग्राफी या गोष्टी समजून घ्याव्या लागतील. डायरेक्शन, आपण अनुराग कश्यपचे सिनेमे आधीही चित्रपट अनेक पाहिलेले आहेत, मग त्या चित्रपटांची तुलना तुम्ही या चित्रपटाशी करू शकता. या चित्रपटातून कशा पद्धतीने प्रभावीपणे त्यांनी कुठचा विषय कसा मांडला आहे हे आपल्याला सर्वात पहिल्यांदा समजून घ्यावं लागेल आणि त्याच वेळी आपण त्या चित्रपटावर भाष्य करू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये जे ॲक्टरेस आहेत मग त्यांचा जो अभिनय असेल, त्यांनी आधी त्यांचा पहिलाच हा परफॉर्मन्स आहे का, त्याच्या अगोदर त्यांनी परफॉर्मन्स केलेला आहे का, मग तो त्यांचा परफॉर्मन्स कसा आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अनेक एक लीड ॲक्टर असतात, त्याच्यानंतर दुसरे सहकलाकार असतात, त्यांचा तुम्ही जो अभिनय आहे तो कंपॅरिझन, त्याची तुलना तुम्ही करू शकता आणि याच्या थ्रू तुम्ही त्याचा रिव्ह्यू टप्प्याटप्प्याने लिहू शकता. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला रिव्ह्यूमध्ये तो कुठे रिलीज झालेला आहे, कुठच्या प्लॅटफॉर्मवर कधी रिलीज झालेला आहे, त्याच्यामध्ये कोण कोण काम करत आहे ह्याची माहिती द्यावी लागते. त्याच्यानंतर तो कशाप्रकारे त्याची निर्मिती करण्यात आली, त्याच्यात त्याची स्टोरी काय आहे, स्टोरी लाईन आपल्याला सगळं रिव्हील करायचं नसतं. त्याच्यामुळे उत्सुकता वाढवणारी, त्या सिनेमाबद्दलची रिव्ह्यू करताना उत्सुकता वाढली पाहिजे. ती तुम्ही कशी वाढवता येऊ शकाल ते कथेमधून. अशी एक समर्पक कथा, एक छोटीशी समरी तुम्हाला द्यावी लागते. त्याच्यानंतर मग तुम्हाला रिव्ह्यू लिहायचा आहे की डायरेक्शन कसं होतं, एडिटिंग कसं होतं, सिनेमॅटोग्राफी कशी होती, त्याच्यानंतर अभिनय कसा होता. ह्या सगळ्या माहिती दिल्यानंतर तुम्ही त्याला रँक देऊ शकता की तुम्हाला 5 पैकी किती किंवा 10 पैकी किती रँक त्या सिनेमाला द्यावेसे वाटतात. किंवा अशी पण एखादी गोष्ट तुम्ही ट्रिक करू शकता की कुठचाच रँक न देता तुम्ही ते प्रेक्षकांना सोडू शकता की आम्हाला हा सिनेमा असा वाटला. का प्रत्येक सिनेमामागे ही खूप मेहनत असते. त्याच्यामुळे एखाद्याला रँक देण्यापेक्षा की मला सिनेमा हा ॲव्हरेज वाटला किंवा हा सिनेमा मला खूप चांगला वाटला, तर तुम्हाला हा सिनेमा कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. कारण का अनेकदा शाहरुख खान, सलमान खान किंवा स्वप्नील जोशी अशा स्टार्सचे खूप फॅन्स असतात, अंकुश चौधरीचे वगैरे, त्यांना तो सिनेमा सहज आवडून जातो. त्यामुळे प्रत्येकाची मतं ही वेगळी असू शकतात. त्यामुळे हे प्रेक्षकांवर सोडलेलं अधिक उत्तम की त्यांना तो सिनेमा कसा वाटला. ह्याचा पुढचा प्रश्न आहे की चांगला मनोरंजन पत्रकार होण्यासाठी कोणती कौशल्य असणं आवश्यक आहे. नितीन, चांगला मनोरंजन पत्रकार होण्यासाठी म्हणजे सर्वात पहिल्यांदा तुम्हाला अभ्यास करावा लागतो. गैरसमज हा काढून टाका की मनोरंजन क्षेत्रासाठी कुठचाही अभ्यास लागत नाही, आपण असंच जाऊन इंटरव्ह्यू करू शकतो, आपण असंच जाऊन प्रश्न विचारू शकतो, असं नसतं. तर त्याचा अभ्यास करा. पहिल्यांदा अपडेट्स घ्या टेक्नॉलॉजीच्या बद्दल, सेलिब्रिटींचे अपडेट्स ठेवत जा. रोजच्या रोज नुसतं एखाद्या सेलिब्रिटीला फॉलो करून सोडून दिलंय, त्याचे नुसते फोटो बघतोय, हे करू नका. त्यांनी त्याच्यात माहिती काय दिली, त्यांनी त्याला कॅप्शन काय दिलेली आहे, तो फोटो टाकण्यामागे किंवा तो व्हिडिओ टाकण्यामागे त्याची मनशा काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर हा अभ्यास झाला. त्याच्यानंतर प्रेझेंटेशन, स्वतःचं प्रेझेंटेशन, प्रश्न आणि लिखाणावर फोकस करा. आणि ज्यावेळी तुमचं लिखाण चांगलं होईल, तुमचं प्रेझेंटेशन चांगलं होईल आणि तुमच्याकडे अभ्यास असेल, अर्थातच तुम्हाला कॉन्फिडन्स येईल आणि कॉन्फिडन्स असलेला पत्रकार किंवा कुठचीही व्यक्ती कुठच्याही क्षेत्रात रॉक्स करू शकते. पुढचा आहे प्रश्न, सिनेमा सिरियलविषयी काम करताना कथा, पटकथेचं स्ट्रक्चर, व्याकरणची माहिती असली पाहिजे का. हा थोडासा वेगळा विषय आहे. पटकथा हे एंटरटेनमेंट जर्नालिझमचा भाग नाही, पत्रकारितेचा भाग नाही होत. पण तरीही सिनेमा सिरियलविषयी अभ्यास करताना व्याकरण, अर्थातच बेसिक जे व्याकरण आहे ते तुमचं चांगलं असलंच पाहिजे. पण आजकाल अनेक यूट्यूब चॅनल्स किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मवर पर्टिक्युलर एखाद्या भाषेवर आधारित कंटेंट येतो. लाईक आगरी भाषा असेल, कोळी भाषा असेल, तर त्यावेळी तुम्हाला शुद्ध मराठी किंवा व्याकरणीय मराठी असली पाहिजे ह्याची गरज नाही. किंवा आज अनेक यूट्यूबवर व्हिडिओ बनतात, त्यावेळी तुम्हाला हे महत्त्वाचं नसतं की ती भाषा तुमची किती चांगली आहे. तर तुम्ही जितक्या जनरल भाषेत बोलाल, तिचं स्क्रिप्टिंग कराल, तितकं
ते चांगलं असतं. तर मुळात तुम्ही कुठच्या प्लॅटफॉर्मसाठी हे करत आहात हे महत्त्वाचं आहे. सिरियल पण आज 2 प्लॅटफॉर्मसाठी बनत आहेत. एक टी व्हीसाठी बनते आहे आणि दुसरी म्हणजे डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी. जर तुम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी सिरियल बनवत असाल तर तुम्हाला बंधनं नसतात. तुम्ही जी जनरली भाषा बोलता आहात किंवा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या अनेक गोष्टी तुम्ही जनरली वापरता रोजच्या, ते तुम्ही यूज करू शकता. पण हे ज्यावेळी टी व्हीसाठी तुम्ही लिहाल ते तुम्हाला एक थोडंसं व्याकरणीय स्ट्रक्चरची गरज असते, कथा पटकथा याची गरज असते. आणि हे स्ट्रक्चर कुठचाही ज्यावेळी कंटेंट तुम्ही लिहाल, एखादी मालिका किंवा सिनेमा लिहाल, तर तुम्हाला अर्थातच कथा लिहिणं गरजेचं आहे, पटकथा लिहिणं गरजेचं आहे. सगळे डायलॉग्स कुठे काय कसं स्क्रीन प्ले जो असतो तो एक प्रॉपर लिहून त्याच्यावर काम केलं पाहिजे. प्रत्येक सीन हा लिहिलेला असतो आणि त्याच्यानुसारच तो शूट केला जातो. त्याच्यामुळे प्रत्येक सीन लिहून तुम्हाला त्यानुसार शूटिंग करावं लागेल. आता तुमची जो सिनेमा आहे, तुम्ही शॉर्ट फिल्म बनवत असाल तरी तुम्हाला हे सगळं करावंच लागणार. हां, याच्यामध्ये पण काही एक्सेप्शनल आहेत, पण ते एक्सेप्शनल मध्ये सुद्धा तुम्हाला जनरली कथा ही लिहावीच लागते आणि पटकथा आणि डायलॉग्स हे शेवटी लिहावेच लागतात. त्याच्यामुळे व्याकरण मी म्हणेन की अगदीच महत्त्वाचं असतं असं नाही, पण कथा पटकथा ही महत्त्वाची आहे. आणि व्याकरण तुम्ही जर डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी बनवत असाल तर ते काही अगदी नगण्य आहे, काही महत्त्वाचं वाटत नाही. पण जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी बनवत असाल तर अर्थातच व्याकरण खूप महत्त्वाचं आहे. चित्रपट माध्यमातील बातमी करत असताना बातमीचा कल मनोरंजनाकडे असावा की समाज प्रबोधनाकडे? खूप चांगला प्रश्न आहे हा. अर्थातच मनोरंजन आपल्याला करायचं आहे, पण हे मनोरंजन करत असताना समाज प्रबोधनाकडे सुद्धा आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. मनोरंजन करताना आपण काय करत असतो नेमकं? मला हा तुम्हाला प्रश्न विचारायचा वाटतो की मनोरंजन करताना आपण नेमकं काय करतो? तर समाजाचं आपण प्रतिबिंब असतो. माध्यम ही समाजाची प्रतिबिंब आहेत. जे समाजात घडतं आहे ते माध्यमां थ्रू दाखवलं जातं. त्याच्यामुळे समाज प्रबोधन हा त्याचा एक भाग झालाच, त्याच्यात ते येणारच. आणि या व्यतिरिक्त अनेक मालिका तुम्ही बघाल तर त्या काल्पनिक असतात, पण हे कुठेतरी लोकांच्या डोक्यात असतं की मला अशी लाईफस्टाईल जगायची आहे. म्हणजे कुठेतरी समाजाशी रिलेटेडच ते असतं. त्याच्यामुळेच ते माध्यमांमध्ये दिसून येतं आणि त्यामुळेच ते जास्त चालतं, लोकांकडून जास्त पाहिलं जातं. जर तुम्हाला समाज प्रबोधनाकडे असं समाज प्रबोधनच करायचं आहे असं म्हणून तुम्ही जाणार असाल तर कदाचित प्रेक्षक तुमच्याकडे सुरुवातीला वळणार नाहीत. कारण का प्रेक्षकांना मनोरंजन सुद्धा तितकंच हवं असतं जितकं समाज प्रबोधन त्यांच्यासाठी महत्त्वाचं असतं. अनेक विषय असतात जे समाज प्रबोधन करून जातात, अनेक विषय असतात जे आपलं मनोरंजन करून जातात. शेवटी मनोरंजन आपण नावच का ठेवलं आहे की आपलं एंटरटेनमेंट व्हावं, आपलं मनोरंजन व्हावं, यासाठीच या क्षेत्राचं नाव मनोरंजन हे आहे. त्यामुळे मनोरंजन हे असलंच पाहिजे. समाज प्रबोधन त्याचा एक भाग आहे. त्याच्यामुळे मनोरंजन करता करता समाज प्रबोधन झालं तर ते अर्थातच नक्कीच चांगलं आहे. बॉलिवूड पार्टी रिपोर्टिंग करताना काय गॉसिप्स करावे आणि काय नाही? इथिक्स काही पाळायच्या का नाही? 2 गोष्टी आहेत. एक मराठी सिनेमांबद्दल वेगळी गोष्ट आहे आणि एक बॉलिवूड सिनेमांबद्दलची वेगळी गोष्ट. आता तुम्ही बॉलिवूडचा प्रश्न विचारला आहात, तर तुम्हाला एखादा इव्हेंट सुरू आहे तर अनेक जण तो इव्हेंट जशाच्या तसा लाईव्ह करतात आणि त्याच्यावर काही स्टोरी बनवत नाहीत. पण त्या एका इव्हेंटमध्ये अनेक जण बोलतात, अनेक जण आपला अनुभव सांगतात. तर या अनुभवामधून प्रत्येक व्यक्तीने काही नवीन गोष्टी सांगितलेल्या असतात. तर त्या गोष्टी आपल्याला हेरता आल्या पाहिजेत की ही गोष्ट कशी आपल्या प्लॅटफॉर्मवर चालेल, तो कंटेंट आपल्या प्लॅटफॉर्मवर कसा चालेल याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. जसं मैंने प्यार किया या सिनेमाला काही वर्ष पूर्ण झाली म्हणून राजश्रीने एक सगळ्यांना बोलवून इव्हेंट ठेवला होता. तर त्यावेळी सलमान खानने त्या शूटिंग दरम्यानच्या अनेक गोष्टी रिव्हील्स केल्या. तर ह्या ज्या आहेत, ज्या गॉसिप स्टोऱ्या आहेत त्या झाल्या पाहिजेत. अर्थात असं का लोकांना गॉसिप पाहायला आवडतं, ऐकायला आवडतं, त्याच्यामुळे गॉसिप स्टोऱ्या या केल्याच पाहिजेत. पण त्याच्यामध्ये काही तारतम्य असलं पाहिजे. अगदीच विषयाला फाटा देऊन त्यावर लिहिलं नाही पाहिजे. आज अनेक यूट्यूब चॅनल आपण थंबनेल एक बघतो, त्याच्यामध्ये कंटेंट एक लिहिलेला असतो. तर या प्रकारचे जे चुकीचा संदेश देणारे किंवा चुकीचं प्रेझेंटेशन देणारे जे आहेत
तर असं प्रेझेंटेशन आपल्याकडून झालं नाही पाहिजे. इथे आपण इथिक्स काही पाहिले पाहिजे. जो कंटेंट आपण दाखवतो आहे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आपलीच असते. त्याच्यामध्ये एखाद्या सेलिब्रिटीवर एखादी पर्सनल कमेंट करताना आपण कितपत पर्सनल होतो आहे ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. जसं अनेक सेलिब्रिटी हे फेसबुक लाईव्ह वगैरे करतात, जसे की केतकी चित्रे ही अभिनेत्री फेसबुक लाईव्ह करते किंवा तिच्या यूट्यूब व्हिडिओवर मध्यंतरी अनेक कमेंट्स आले होते, त्याच्यावर अनेक टीका टिप्पणी झाली. तर त्याच्यानंतर हे जे ट्रोलर्स आहेत त्यांच्यावर कारवाईही झाली. का झाली? आपण ज्यावेळी टीका टिप्पणी करतो त्याला काही मर्यादा असतात, भाषेच्या मर्यादा असतात. टीका करणं चुकीचं नाही आहे, पण टीका करताना जी भाषा वापरली जाते, जी टोनिंग वापरली जाते ती आपण पाहिली पाहिजे. एखाद्याच्या पर्सनल आयुष्याबद्दल गॉसिपिंग करतो म्हणजे कितपत केलं पाहिजे याच्याकडे आपण लक्ष पुरवलं पाहिजे. आणि ती माहिती जी आपण पुरवतो आहे प्रेक्षकांना, आपल्याला वाचकांना, ती कितपत ऑथेंटिक आहे, ती कितपत खरी आहे याचाही आपण अभ्यास केला पाहिजे. आणि अर्थातच गॉसिपिंग, एखाद्या बॉलिवूड पार्टीमध्ये आपण रिपोर्टिंग करताना गॉसिपिंग करताना दोन सेलिब्रिटींची बॉन्डिंग कशी आहे हे आपण दाखवू शकतो. किंवा त्या अशा इव्हेंटमध्ये, अशा पार्टीजमध्ये अनेकदा अनेक प्रश्नांची उत्तरं दिली जातात, त्यामधून आपल्याला अनेक स्टोरीज किंवा गॉसिप स्टोरीज मिळू शकतात. पण याच वेळी अनेक जण आपल्याला आतमध्ये इव्हेंटचं चित्रीकरण करण्याची तर परवानगी नसतेच अर्थातच, पण अशा वेळी अनेक जण त्यांच्या खूप पर्सनल आयुष्याबद्दल लिहितात, तर ते मला वाटतं की योग्य नाही आहे. पुढचे, कोरोनाच्या काळात मीडियामध्ये करिअर करण्यास नवपत्रकारांना कोणती आव्हानं आहेत? आव्हानं अर्थातच अनेक आहेत, कारण का आज आपण बघायला गेलो तर अनेक वृत्तपत्र जी आहेत ती बंद करण्यात आलेली आहेत, त्यांच्या पुरवण्या बंद करण्यात आलेल्या आहेत, माणसं कमी करण्यात आलेली आहेत. यासोबतच आपण बघू शकतो इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये सुद्धा एकीकडे कोरोनाचं संकट आहे आणि आपल्याकडे कामाला जावं लागतं आहे आणि आपल्याला सगळे इव्हेंट्स वगैरे तर सगळं बंद आहे. मग अशा वेळी आपण कंटेंट काय देणार एंटरटेनमेंटला? कारण का सध्या ज्या घडामोडी घडत आहेत त्या सोसायटीशी रिलेटेड आहेत आणि पॉलिटिकल आहेत, बिझनेसशी रिलेटेड आहेत. मग एंटरटेनमेंटचं काय? मग अशा वेळी जे आपण अभ्यास करताना जे आपण डिजिटल प्लॅटफॉर्म्स पाहिले आहेत, कारण का आजही डिजिटल प्लॅटफॉर्मवर अनेक वेब सिरीज किंवा वेब फिल्म रिलीज होत आहेत, आपण त्यांच्यावर स्टोरीज करू शकतो. इन्स्टा, फेसबुकच्या माध्यमातून सर्व कलाकार हे ॲक्टिव्ह आहेत, तर आपण ते त्यांना कव्हरेज देऊ शकतो. त्याचसोबत जसं म्हटलं की याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला स्वतःचं काही सुरू करायचं असेल तर तुम्ही स्वतःचा यूट्यूब प्लॅटफॉर्म, स्वतःचं पॉडकास्टिंगसुद्धा सुरू करू शकता. तुम्ही हा शब्द ऐकला असेल, आज अनेक सोनाली कुलकर्णीसारखी अभिनेत्रीसुद्धा पॉडकास्टिंग करते आहे. तर नेमकं पॉडकास्टिंग काय असतं हे तुम्ही यूट्यूबवर सर्च करून बघा. स्वतःचा पॉडकास्ट सुरू करू शकता, स्वतःचा ब्लॉग सुरू करू शकता, स्वतःचा यूट्यूब चॅनल सुरू करू शकता आणि या माध्यमातून तुम्ही जास्तीत जास्त माहिती ही देऊ शकता आणि ह्याच्यामधून तुम्हाला यूट्यूबतर्फे रिव्हेन्यू मिळू शकतो, तुम्हाला पैसे मिळू शकतात. तर हा सुद्धा एक चांगला पर्याय तुमच्याकडे आहे. मराठी फिल्म कल्चरमध्ये चित्रपटांचे प्रमोशन कसे वाढवावे यासाठी फिल्म पत्रकारिता कशी मदत करते? अर्थातच पत्रकारिता कोणतीही असो, PR असतातच, ह्यासाठी असतात, प्रमोशनसाठी असतात. आणि PR आपल्याला बोलवतात का? तर प्रमोशनसाठी बोलवतात. त्याच्यामुळे मराठी फिल्म कल्चरमध्ये जर चित्रपटांचं प्रमोशन वाढवायचं असेल तर पत्रकारिता करताना आपण सर्वात पहिल्यांदा अभ्यास केला पाहिजे सोसायटीचा. लोकांचा कल कुठे आहे, लोकांना काय बघायला आवडतं. मराठीत जे जास्तीत जास्त सिनेमा बनवले जातात ते आशयघन सिनेमा असतात. लोकांना किती आशयघन सिनेमा लोक बघू शकतात याचा विचार करा. तुम्हाला प्रत्येक वेळी जर एखादा सिरियस असा पिक्चर दाखवला किंवा तर तुम्ही किती सिरियस पिक्चर बघा. तुम्हाला मनोरंजन, तुम्ही मुळात चित्रपट हे मनोरंजनासाठी बघतात. तर असे किती चित्रपट आहेत ज्याच्यात स्टारडम असतं, ज्याच्यात एंटरटेनमेंट, फुल ऑन एंटरटेनमेंट, फक्त कॉमेडी असते, ॲक्शन असतं. असे किती सिनेमा मराठीमध्ये बनतात, किती सिनेमा आपल्यापर्यंत पोहोचतात याचा अभ्यास करा. या व्यतिरिक्त अजून एक जी गोष्ट आहे ती म्हणजे आज टेक्नॉलॉजीमध्ये आपण खूप वीक आहोत बघायला गेलं तर. कारण का ज्यावेळी आपण तेलुगू इंडस्ट्रीचे आज सिनेमे बघितले जातात ते डब करून दाखवले जात आहेत हिंदीमध्ये आणि अनेक मराठी प्रेक्षक ते बघतायत. मग तिथे मराठी सिनेमा का नाही लागत? आपण कुठे कमी पडतोय? आपला सिनेमा डब होऊन हिंदीमध्ये का नाही दाखवला जात याचा अभ्यास आपण केला पाहिजे. आपण टेक्नॉलॉजीमध्ये कुठे कमी पडतो आहे? ज्यावेळी अनेक ॲक्शन, स्टंट्स हे सगळे दाखवले जात आहेत, अनेक नवीन टेक्नॉलॉजी ही तिकडे ऑलरेडी वापरली जाते आणि मग तिकडे वापरून झाल्यानंतर मग ती आपल्याकडे येते, असं का?
या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण केला पाहिजे. लोकांना मराठी सिनेमा आवडत नाही अशातला भाग नाही, पण लोकांपर्यंत तो पोहोचत नाही आणि योग्य पद्धतीने पोहोचवला जात नाही, आणि ती खबरदारी आपण फिल्म पत्रकारितेमध्ये घेतली पाहिजे. आणि याच वेळी आपण फिल्म पत्रकारिता करणे म्हणजे फक्त प्रेक्षकांना सांगणं असं होत नाही की प्रेक्षकांना तुम्ही बघा, कसं बघा, हे बघायला पाहिजे, ते बघायला पाहिजे, हे सांगणं नाही. तर यासोबतच तुमची एक जबाबदारी असते ती जी हे निर्माते असतात किंवा डायरेक्टर असतात यांच्यापर्यंत पण प्रेक्षकांचा जो हा कल आहे की प्रेक्षकांना काय पाहायला आवडतं, त्यांच्या एक्सपेक्टेशन्स काय आहेत, हे पोहोचवणं सुद्धा आपलं काम आहे. आवाजावर काम करण्यासाठी काय करता येईल? आवाजावर काम करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा जे संगीतासाठी जे रियाज करतात संगीताचे, त्यांना कल्पना असेल की काय काय करावं लागतं. जसं इथे गोटी ठेवून किंवा पट्टी ठेवून आपण एक्सरसाइज करतो, त्या एक्सरसाइज तुम्ही जर यूट्यूबवर सर्च केलं तुम्हाला इझिली त्याची माहिती अवेलेबल मिळेल. याचबरोबर तुम्ही मोठ्यानं वाचन केलं पाहिजे. वाचन करताना तुम्ही आरशासमोर वाचन करा आणि एखादं वाक्य वाचता आहात तर वाचन करताना तिथे कुठे तुम्हाला असं वाटतं की चढ उतार असायला हवा, स्वतःहून त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायला शिका. तुम्हाला असं वाटतं की एखादी भावनिक पोस्ट आहे तर तुम्ही ती कशी वाचाल याचा विचार करा. आणि यासाठी तुम्हाला तसे अँकर्सचे किंवा रिपोर्टर्सचे इंटरव्ह्यू पाहावे लागतील, सेलिब्रिटींचे इंटरव्ह्यू पाहावे लागतील, ते कसे बोलत आहेत. सर्वात पहिल्यांदा त्याचा अभ्यास करा. ते कधी त्यांच्या आवाजाची पट्टी वाढवत आहेत, कधी कमी करतायत, कधी मधल्या बेसमध्ये बोलत आहेत, याचा अभ्यास करा. त्याच्यानंतर गुळण्या करणं म्हणतो आपण, हे सगळे जे प्रकार आहेत ते तुम्ही करू शकता. आणि तुमचा आवाज क्लिअर होण्यासाठी ते कराल. किंवा जे बोबडे बोल असतात, लचा प्रॉब्लेम असतो, नचा प्रॉब्लेम असतो, हे सॉल्व्ह करण्यासाठी प्रयत्न करतात, ते तुम्ही करा. आणि त्याच्यानंतर हा अभ्यास करताना तुम्ही त्याच्या साईड बाय साईड तुम्ही जे इंटरव्ह्यूज आहेत ते बघून त्यांचाही अभ्यास करू शकता. आणि एक आरशासमोर एक सर्वात बेस्ट आहे, तुम्ही आरशासमोर जर अभ्यास केला या गोष्टीचा तर तुमचं प्रेझेंटेशन, फक्त व्हॉइस मॉड्युलेशन नाही सुधारणार तर तुमचं प्रेझेंटेशन सुद्धा सुधारेल. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला ॲडव्हान्स लेवलला जाऊन करायचं असेल तर तुम्ही अनेक कोर्सेस अवेलेबल आहेत आज व्हॉइस मॉड्युलेशनचे, गव्हर्नमेंटकडून आहेत, युनिव्हर्सिटीमध्ये आहेत, तर किंवा प्रायव्हेटमध्ये सुद्धा आहे, तर ते तुम्ही जॉईन करू शकता. पुढचा प्रश्न आहे की मोबाईल जर्नलिझम आत्ताच्या काळात प्रभावी आहे का आणि असल्यास कसे? अर्थातच आजचं जर्नलिझम हे मोबाईल जर्नलिझमच झालेलं आहे. आज तुम्ही जर बघा सकाळचा पेपर हा मोबाईलवर सगळं शूटिंग करतो. आज अनेक जण हे मोबाईलवर शूट करतात, कारण का मोबाईलच्या कॅमेराची क्वालिटी ही खूप चांगली झालेली आहे आणि सहज आपण इझिली ते मोबाईल कॅरी करतो. आपल्याकडे असतोच मोबाईल दररोज खिशामध्ये, तर आपण मोबाईलमधून शूट करू शकतो. मोबाईलमधून फेसबुक लाईव्ह करू शकतो, इन्स्टा लाईव्ह करू शकतो, आपण तो इव्हेंट कव्हर करू शकतो, मोबाईलमध्ये एडिटिंग करू शकतो, मोबाईलमध्ये व्हॉइस रेकॉर्डिंग करू शकतो. त्यामुळे हे सगळे ऑप्शन्स जे एखाद्या लॅपटॉपवर किंवा एखाद्या मशीनवर अवेलेबल असतील किंवा आपल्याला 2-3 गोष्टी ज्या लागतात एखाद्या टी व्ही सेटअपमध्ये त्या सगळ्या आता आपल्या मोबाईलमध्ये अवेलेबल झालेल्या आहेत आणि तेही फुकटात अवेलेबल आहेत. त्याच्यामुळे मोबाईल जर्नलिझम हे आजच्या युगात अर्थातच प्रभावी आहे. स्वतःची वेबसाईट तयार करण्यासाठी कायदा काय म्हणतो? न्यूज वेबसाईटची नोंदणी कुठे करावी किंवा प्रेस आय कार्ड कसं मिळवता येईल? प्रेस आय कार्ड मिळवण्यासाठी वेगवेगळ्या संघटना संस्था आहेत. मराठी पत्रकार संघ जसं तुम्ही CSTला आहे, प्रेस क्लब आहे, याच्या व्यतिरिक्तही अनेक संघटना आहेत. तुम्ही त्यांच्यामध्ये आपली नोंदणी करू शकता. मुळात तुम्ही स्वतःचं काम करता आहे, तुम्हाला सर्वात पहिल्यांदा तुमचा स्वतःचा प्लॅटफॉर्म सुरू करावा लागेल. वेबसाईटची नोंदणी तुम्ही करू शकताना तुम्हाला अनेक गोष्टी ध्यानात घ्याव्या लागतील आणि त्याची नोंदणी केल्यानंतर ही सगळी माहिती हे जे प्रेस क्लब किंवा पत्रकार संघ आहेत त्यांना कळवावी लागेल. आज आपण अनेक वेबसाईट बघतो किंवा अनेक यूट्यूब चॅनल्स हे ओपन झालेले, अनेक लोकल न्यूज चॅनल्ससुद्धा टी व्हीवर असतात. त्याच पद्धतीने ते यूट्यूब चॅनल्स क्रिएट केलेले आहेत आणि ते त्या थ्रू आपल्यापर्यंत माहिती पोहोचवत असतात. त्याच्यामुळे त्यासाठी पर्टिक्युलर एखाद्या प्रेस आय कार्डची गरज आहे वगैरे अशी काही नसते. पण अनेक ठिकाणी तुम्हाला मज्जाव केला जाऊ शकतो, तुम्हाला अटकाव टाकला जाऊ शकतो की तुम्ही इथे नाही जाऊ शकत, तुम्ही पत्रकार असाल तरच ID दाखवलं तरच तुम्हाला प्रवेश मिळेल. तर अशा वेळी तुम्हाला प्रेस आय कार्ड लागतं. मोस्टली इव्हेंटला तर लागतं. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःचा एक प्रेस ID बनवू शकता आणि
त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही एखाद्या पत्रकार संघामध्ये जाऊन नोंदणी केला तर तिथे किंवा प्रेस एखाद्या अनेक संस्था आहेत, महिलांसाठी सुद्धा महिला पत्रकारिता संघासाठी पण काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत, तिथे जाऊन तुम्ही नोंदणी करू शकता. न्यूज वेबसाईटचं उत्पादन अर्थकारण थोडक्यात सांगाल. न्यूज वेबसाईट मॉनिटाईज हा एक भाग असतो यूट्यूब आणि न्यूज वेबसाईटसाठी. न्यूज वेबसाईटवर आपल्याला जे उत्पादन मिळतं ते ज्यावेळी तुमच्या न्यूज वेबसाईटवर ॲडव्हर्टाईज दिसतील, एक असतं तुमच्या न्यूज वेबसाईटवर ॲडव्हर्टाईज गुगल दाखवेल तेव्हा तुम्हाला मिळेल. आणि त्यासाठी तुम्हाला एक प्रॉपर व्ह्युअरशिप तुमच्या वेबसाईटवर तेवढे व्ह्युअर्स असावे लागतात. 3,000 असतील, 5,000 असतील, त्याची लिमिटेशन्स आहे. तुम्ही जाऊन गाईडलाईन वाचाल गुगलची तर तुम्हाला मिळतील. तुम्ही सर्वात पहिल्यांदा वेबसाईट तुम्हाला तयार करावी लागेल. त्यासाठी तुम्हाला डोमेन विकत घ्यावं लागेल. GoDaddyसारखे होस्ट एलिगेटरसारखे ठिकाणावर तुम्हाला डोमेन आणि ते सगळे होस्टेसचं पॅकेज मिळतं. त्याच्या थ्रू तुम्ही वेबसाईट बनवली की त्याच्यावर तुम्हाला कंटेंट टाकावं लागतं. हा कंटेंट टाकत असताना तुम्ही तो साईड बाय साईड फेसबुक, इंस्टाग्राम थ्रू लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. त्यावेळी तुमच्या वेबसाईटवर ट्रॅफिक येईल. ट्रॅफिक म्हणजे तुमच्या वेबसाईटवर व्ह्युअर्स येतील. आणि हे जे जास्तीत जास्त व्ह्युअर्स ज्यावेळी तुमच्या वेबसाईटवर येतील त्यावेळी गुगल तुम्हाला स्वतःहून ॲडव्हर्टाईज दाखवायला सुरुवात केली. तुमचं गुगलचं स्वतःचं अकाउंट त्यासाठी तुम्हाला क्रिएट करावं लागेल गुगल ॲडवर्डवर. आणि मग गुगल तुम्हाला ॲडव्हर्टाईज दाखवायला तुमच्या सुरुवात करेल आणि तुमच्याकडे तुमच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात होईल. पण ही इतकी वाटते तितकी सोपी प्रोसिजर नाही आहे. ह्याच्यात पण अनेक खास खळगे आहेत आणि त्यासाठी तुम्हाला नीट अभ्यास करावा लागेल. अजून एक गोष्ट असते, ज्यावेळी तुम्ही वेबसाईट बनवता त्यावेळी तुम्ही एखाद्या कंपनीला अप्रोच करू शकता. एखादी छोटी कंपनी असेल तिला तुम्ही जर अप्रोच केला स्पॉन्सरशिपसाठी तर त्यांची ॲडव्हर्टाईज तुम्ही डायरेक्ट तुमच्या वेबसाईटवर दाखवू शकता आणि त्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला उत्पादन मिळू शकतं. यूट्यूबचं सुद्धा असंच आहे. यूट्यूबने ज्यावेळी तुमचे 1,000 सबस्क्रायबर होतील आणि त्यांची जी लिमिटेशन्स आहेत ते तुम्ही कंप्लीट कराल त्यावेळी तुमच्यावर यूट्यूब ॲडव्हर्टाईज दाखवायला सुरुवात करेल. आणि यूट्यूब ॲडव्हर्टाईज दाखवायला सुरुवात केल्यावर तुम्हाला त्याच्यातून पैसे उत्पादन मिळायला सुरुवात होईल. हे उत्पादन मिळायला कमीत कमी 6 महिने ते 1 वर्ष जातं. त्यामुळे तुम्ही असं म्हणाल की मी आत्ता वेबसाईट बनवली आणि मला लगेच पैसे मिळायला सुरुवात होती किंवा मी आत्ता यूट्यूब चॅनल बनवलं आणि मला पैसे मिळायला सुरुवात होतील, तर असं होत नाही. आणि त्यासाठी बरीच मेहनत करावी लागते. त्यासाठी बरंच प्रमोशन करावं लागतं. सोशल मीडियाचा इफेक्टिव्हली यूज करावा लागतो. आपण कंटेंट काय देतोय हे सुद्धा ह्याच्याकडे लक्ष पुरवावं लागतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन न्यूज वेबसाईट बनवा. आज कंटेंट टाकला, उद्या मी सुट्टी घेतली, माझी वेबसाईट आहे, मी कधी पण कंटेंट टाकेल असं चालत नाही. मला पाहिजे तेच मी कंटेंट टाकेन असंही चालत नाही. लोक तुमच्या वेबसाईटवर का यावीत याची कारणं तुम्हाला शोधावी लागतात. सर्वात पहिल्यांदा लोकांना काय पाहायला आवडतं आहे, ट्रेंडिंगमध्ये सध्या काय आहे, त्या विषयावर तुम्हाला कंटेंट बनवावा लागतो आणि त्या थ्रू तुम्हाला त्याच्यानंतर तुमचे व्ह्युअर्स वाढतील आणि मग तुम्हाला उत्पादन ॲडव्हर्टाईज सुरुवात झाली की तुम्हाला उत्पादन यायला सुरुवात होईल. ग्रामीण भागात मनोरंजन पत्रकारितेची कितपत संधी आहे. ग्रामीण भागात पत्रकारितेच्या अर्थातच मुंबई इतक्या संधी तुम्हाला तिथे मिळणार नाहीत. पण आज तुम्ही बघायला गेलात तर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर कसं आहे की प्रत्येक ठिकाणी स्वतःची एक वेगळी ओळख असणारी इंडस्ट्री आहे. जी आज आपण मराठी इंडस्ट्रीबद्दल बोलतोय, मराठी फक्त फिल्म इंडस्ट्रीबद्दल बोलतो आहे आणि सिरियल इंडस्ट्रीबद्दल बोलतो आहे. पण याच्या व्यतिरिक्त एक लोकल पातळीवर काम करणारी एक फिल्म इंडस्ट्री आहे. जर तुम्ही बघितलात लोकल गाणी असतात ज्याच्या कॅसेट अगोदर यायच्या, आता सीडीज येतात, जशी गाणी यूट्यूबवर रिलीज होतात तर त्यांचे इंटरव्ह्यू तुम्ही करू शकतात. अनेक सिरियलचे सेट आज रात्रीच खेळ चालायचा सेट जसा मालवणमध्ये आहे, सातारा सांगलीमध्ये, कोल्हापूरमध्ये अनेक सेट आहेत. तिथे जाऊन तुम्ही सेट व्हिजिट करू शकता. पुण्याला अनेक सेलिब्रिटी राहतात. अनेक सेलिब्रिटींची घरंही आज वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. औरंगाबादला आहे, लातूरला आहे. तुम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांचं घर दाखवू शकता, त्यांचे इंटरव्ह्यू करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही जर कंटेंट ठरवला की लातूरचे सेलिब्रिटी किंवा औरंगाबादचे सेलिब्रिटी असा ठरवून तुम्ही जर कॉन्टेंट ठरवला तर तुम्ही तिथेही तुम्हाला संधी आहे. तुम्ही कसा ती संधी शोधून काढता ते महत्त्वाचं आहे. संधी नसतात असं कधीच नसतं. संधी असतात, ती संधी आपल्याला शोधता आली पाहिजे. तर तुमच्या सगळ्यांचे प्रश्न सगळ्यांचे प्रश्न मी घेतलेले आहेत. सो धन्यवाद. तुम्ही सगळ्यांनी हे सेशन अटेंड केलं आणि पुन्हा एकदा मी जीवनदीप महाविद्यालय मास मीडिया विभागाच्या वतीनं आणि दैनिक ठाणे जीवनदीप वार्ताच्या माध्यमातून हे जे फेसबुक लाईव्ह त्यांनी मला व्याख्यानाची संधी दिली त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते. राहुल सरांचे आभार मानते आणि
आपण हे सेशन आता इथेच थांबूया. धन्यवाद.